नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आजच्या काळामध्ये अनेक जण वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजांसाठी 2 किंवा त्याहून अधिक सिम कार्ड्स वापरत असतात। मात्र अशा लोकांना वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास होतो आणि बरेचदा सेकंडरी सिमची वैधता कधी संपते हे लक्षातही राहत नाही। यासाठी TRAI कडनं एक नवीन नियम लागू करण्यात आलाय, जो तुमच्या उपयोगासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे। टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने असं जाहीर केले की जर तुमच्या सिममध्ये किमान 20 रुपयांचा बॅलन्स असेल तर तो नंबर 90 दिवसांपर्यंत ॲक्टिव्ह राहू शकतो। हे विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे जे सेकंडरी सिम हे क्वचितच वापरतात। त्याआधी जर सिमचा वापर झाला नाही तरीही 20 रुपये बॅलन्स असेल तर TRAIच्या नियमानुसार तो बॅलन्स वजा करून सिम आणखी 3 दिवस ॲक्टिवेट करण्यात येईल। यामुळे दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज आता राहणार नाहीये। अनेकदा सेकंडरी सिम हे लोक फक्त बॅकअपसाठी ठेवतात परंतु वापरत नाहीत आणि बरेचदा या सिमचं रिचार्ज विसरलं जातं आणि तो नंबरही बंद होतो। परंतु आता TRAIच्या नवीन नियमामुळे तुमचा नंबर केवळ 20 रुपयाच्या बॅलन्सवर देखील तुम्ही ॲक्टिव्ह ठेवू शकता। यातून आपली आर्थिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची बचत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे आणि बॅकअप नंबर वापरणाऱ्यांसाठी हा नियम खूपच फायदेशीर असल्याचं आता ग्राहकांचं म्हणणं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता 20 रुपयामध्ये तुम्ही तुमचं सिम कार्ड हे 90 दिवसांपर्यंत ॲक्टिव्ह ठेवू शकता। त्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची झंझट आता जवळपास संपुष्टामध्ये आलेली आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।